श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाची मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्तवर्धे भवानी उभी असी माये तू. संत गोंधळी विचक्षण कंठ मिरविता तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी. घाली ती तुझं प्रेम गोंधळ कामक्रोधांचे देती बळ गीत संगीत सफळ गुण गाती माये तुझे. असवैशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करीती जननीये. मागील अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उकरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथेले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहे महाश्रोती तयांच्या कामना भगवती पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्तदेव आणि उमा रमन भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहत्री वृक्षोक्षी त्याची नाये उभय पक्षी गमन करीती ती राहते. सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी पाळतनु पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट कांटकारी पादा गोष्ट कार्पासमय झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्तींसी. सर्वांगी शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मय करीतो आपले पोटी म्हणते ऐसा कलिपाठी तपीनेनो कोणीच. अहो विश्वमित्रा प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमानी तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण यात येऊ दिली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येथ तुम्ही जाऊनी काम नेते विचारावे तयाते. कवना आर्थी कैसा भाव उचमळला कामार्णव तरी लिप्सेचा समोर ठाव काय तोही पहावा. येऊनी त्यापरी अत्रिनंदन शिवनंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पातला. उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराज तपोजठी कवन कामना उदली पोटी ते वरद्वारा ते मिरवावे. ऐसे वरदाचे वाग्वट मच्छिद्र श्रवण करती जगट नम्रभाव धरुनी प्रकट तया लागी बोलत. करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो. भ्रूसंकेते करोनी नमन दावित झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी होतेला. बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता 12 वर्ष कानानी लोटता मानव नातळे दृष्टीसी. तरी तच्चित्त सुदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसादनक अभ्युत्थानी स्थापनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनुसूया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्तायसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषीजन्म अत्रि ऐसे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिलागी आधारलो. तरी असो ऐसी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदेली जे तपोजेठी शक्त संपुटी मिरवी का. येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसा वदता झाला तिथू पदावरी लोटला. जेसी सासुऱ्या बाळ असता अवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावून येता ग्रीवे मिठे घाली तसे. किंवा अवचट वस्ता भेटती गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो. 12 वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडूनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो. परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदय गहिवरले दुःख लेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले ते. तेने झाले पादक्षालना पुढे बोली करी रुदन हे महाराजा तू भगवान महे माझी मिरविशी. रुद्र विष्णू विरिगी सदय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमेय ऐसे असोनी सर्वमय साक्षीमही असी तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करीत नमस्कार क्लेक्षण गीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी. तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बा हे न करे चिंता प्रारब्ध मंद्राचळाची सरिता ओघी लाताची. मग वरद हस्ते प्रौषणी मोहळी घरणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ. जैसे महात्म्या भरती उदयदृष्टी करिता गबिस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ. देवी दत्त वरद घन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळी जीवन जैसे हेलवले दृष्टीसी. नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उद्धी सरिता जीवन जीवना जीवन सम दिसे. ऐसी झाली जीवन समदृष्टी आत्र्या धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी दुर्चटी इंद्रावर कोठे तो सांग.
यरो म्हणेची ताथा ईश्वरा वाचुनी नसे वार्ता, जळी स्थळी काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी वादुत्तर ग्रीवा तुकवी अत्री कुमार, मग सच्चिच्याचा धरुणी कर, चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी, मच्छिंद्र मूर्त कमळ धाटी पदावरी वाहत असे. शिवे पाहुनी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेमसरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तास्ती म्हणे पंचमूर्धनीत, या शिष्या ते अभ्यासूनी सकळ सिद्धी मिरविका. जे वेद कारणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागार, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदी तू महाराजा. जारण वारण उच्चाटन शापादपी निवारण, शरदपी अस्रादी निर्बहन, मंत्रशक्ती त्यावर त्या. जो जैसे कर्मविजय पाठ, होती दैवते वर्ती भेट, वंशवरत वाक्पट, मस्तकी स्थापूनी जाताती. वरोनी आदित्य सोमस्वामी भूमशक्रादी यमदमी, शिवशक्ती कामधरणी वर देऊनी उठविले. विष्णुवीरींची कृपाकृती वरद विजय देऊनी शक्ती, ते मंत्र आश्रय अपारगती, हृदया माझी हेलावला. असो सद्विद्येचा मंद्राचळ, उभवनिया अत्रिबाळ, क्षणमात्र वेचुनी केला सबळ, सिद्धतरणी जेवता. नागबकादी वातास्त्र, नग्नगाती महावज्र, पावक जलती अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला. ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग्य मार्ग, परिसंप्रदाय योजना कानफाडी मिरविला. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण, षटरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले. नाथ ऐसे देवनी नाम, शिकी शैली देवनी भूषण, ऐसे परी करोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ नमोदी निघाला आदिनाथ, माहीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी, अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली. करीत वैखरी अंबास्तवन त्यो आला कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन लोक माझी मिरवावे. कविता तरी कैसे करावे की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजन्या शाबरी वितेस मना माझी ठसविली. यापरी अनेक कल्पना करीत की शाबरी वितेचे करावे कवीत, परी वरद गुंती वश्यदैवत केवते रीती होतील. मग अंबेपासी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन, वेद बीजांच्या अभिषिंचन कंबे लागे करीत असे. तेने जागृत महिष मर्दिनी होऊन बेले तया लागुनी, बारे कवन कामना मनी वेदली ते मज सांग. यरो म्हणे वो जगज्जननी, शाबरे विद्याचे कवित्व कामनी, वेदक परिवरा लागुनी उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कावनी, मग त्या सिद्धाचा हात धरणी मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष अच्युत थोर तरुण आहे, ते सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरुण अंदत असे. तेथे करुणी बीजी हवन तरुण केला दृश्यमान, तो कनक वर्ण देदीप्यमान निजदृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती, मग नामाभेदाने सकळ भगवती देवतांची सांगित्या. ती दैवते धुरंधर 52 वीर, मृतिमंत अस्ति तरुवर, नरसी कालिका महिषासुर, ममदा जोटिंग वीरभद्र. वेताळ मारुती अयोध्याधीश, श्रीकोदंडपाणी रामेश, सूर्यनामी तेथे द्वादश मूर्तिमंत नांदत असे. पायरी जलदेवता अस्ति नव, कुमारी देवता नंदा नव, विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीवर लक्ष्मी आणि विख्यात. यापरी चंडा चामुंडा, रंडा कुंडा महालंडा, अप्सरा जोगिनी षंड विदंडा, तरुवागी वीरजल्या. काळ व्याळ वीर भैरव, भस्मकेत सिद्ध भैरव, रुद्र ईश्वरी गण भैरव, अष्टभैरव हे असती. यापरी शस्त्र अस्त्र याबिना, तमी धुमी उचित भामिना, सात्वी ज्वाळा शुभानना, वृक्षावरी त्या असती. यापरी शंखिनी डंखिनी यक्षिणी, त्या समुचय असती 12 जणी, अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकाम्य अनिक गरिमा, अनिमा गरिमा, ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा, एवच अष्टसिद्धी नामा तरोवरी विराजिल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत, तया तरुच्या शाखा व्यक्त करुण्या बैसले. ऐसे दृष्टी पाहिला सर्वही, तो पाहती न बोलती काही, यावरी अंबिका करी काही निवेदिन नाथाते. बारे ऋष्यक मूळ पर्वतस्थानी, ब्रह्मगिरीच्या निकट वाचनी, अंजन पर्वत तयासी म्हणी, नदी काचित आहे बा. दक्षिण ओघी सरिता जाता, ते काठी महाकाळी दैवत, स्थाने अस्ति जाण तेथ भगवती ते नमावय. तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगोती, परिबा तेथे श्वेतकुंडे असती, तोय भरित महाराजा. तरी शुक्ल वेळ कवळणी हाती, एक एक सोडावी कुंडा प्रती. ऐशी कुंडे एक क्षती, हस्तिपद समान आहेत. परी तितुके पूजन कोरडे वेली, सकळ सरल्या परत पावली, पाहत यावे ती वल्ली सकळ कुंडा मांजारी. जया कुंडात सजीव वेल, दृष्टिगोचर बा होईल, तया कुंडी स्नान वहिले, करुणी जीवन प्राशिजे.
ते जीवन प्रशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त, ते 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी अस्तापे. मग प्रत्यक्ष होईल तमांतक, मौळी घ्यावा तो हस्तक, पुढे काचो कुपिका भरून उदक, येथे यावे महाराजा. मग 12 नामी करुणी संचन, तरुण आणावा तया जेवणी, तेव्हा दैवते प्रसन्न होनी, वरदान तुते देतील बा. परी एक वेळ न घडे ऐसे, खेपा घालाव्या षण्मास, एक दैवत एक खेपेस, प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगून माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती, येरू पावलं अंजन पर्वती, सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी देवतास, नवने निघला काननास, करी कळूनी शुक्ल वेलास, कुंडा लागी शोधितचे. असो 100 कुंडे पाहून, तितक्या तो शुक्लवेल स्थापून, पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा मांजारी. तो आदित्य नामे कुंडे त्रियो, ते वेल पाहे साचोकार, तो दृष्टी पडलावकार, स्नान तेथे सारिले. स्नान झाले उदक पान, होताची व्यापले अतिमूर्छेने, परी 12 नामी मंत्रसाधना सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढवली अतितुंबळ, शरीर झाले अतिविकळ, स्वेद किन्नेत्रे गेले अनळ, देह सांडणी तयाचा. ब्रह्मांडांतुनी अंतर्ज्योती, तीही वेंदो पाहे अंती, तरी आदित्य नवे जाण होती, जपा लागे नित्य करीत. जैसे जागृती घडून येतं, त्याची स्वप्नी जीव घोकीत, त्याची न्याय उरला आहे तर जीव जपी अरकातो. ऐसे संकट कटता तोर, खाली उतरला प्रभाकर, कृपे पर्शणी नयनी कर, सावध केला महाराज. मग कामनेचा पुरविन हेत, मस्तकी ठेविला वरद हस्त, म्हणे 12 योजला अर्थ, सिद्ध पावसी येणे तू. ऐसे बोलून आदित्य गेला, तेने कानो काच कुपिका भरुणी वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला, येऊनी नमी अश्वित्थ. आदित्य नामे करुणी चिंतन, आदित्य तेथे झाला प्रसन्न, म्हणे महाराज काय कामना निवेदावी मज आता. येरू म्हणे कवित्व करीन, तया साह्य तुवा होऊन, मंत्रविद्या तवा नामाने फळासे येऊ महाराजा. अवश्य म्हणून तमभंजन, मंत्रविद्या साध्य करून, बांधला गेला जललोचन, मंत्रशक्तिका कार्यार्थ. ऐसा 7 मास एरझारा करून, देवतांसी करुणी घेतले प्रसन्न, मग शाबरे विद्येचे ग्रंथ निर्माण, बंगाला देशी चालता झाला. असो ऐसी गोरक्ष कथा वदली आहे किमयागार ग्रंथा, तेने किमयांची स्थाने सर्वथा सांगितले आहेत जी. परी प्रथम अवघड करणे, ते मानवा ते नये घडून, ते अवतारे असती परिपूर्ण, म्हणून ऐसे घडिले. परी सांगावया कारण, सोमुखे गोरक्ष वदला आहे कथन, त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रुती तया ग्रंथ दोष न ठेवावं सर्वथा, संशय आलिया किमयागार करता, विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून, म्हणून सकळ संशय सांडून, ग्रंथ श्रवणी स्वीकारा. यापरी बळेचे चाळवणी दोष, निंदोनी चोख का मांडील पुरुष, विकल्पपंथी मिरविता, जगास पावेल वंश बुडितो. अनेक वाणी जाईल झडून, नरकी पडेल सप्तजन्म, आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोगी होईल तो. असो आता तीर्थ उद्देशी, मच्छिंद्र गेला बंगाल देशी, तिथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्रा पातला. ते देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म, सुराज पिता विप्रोत्तम कृती, देवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊन नाथ, सहज भिक्षेसी हिंडता गावात, तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तया गावी कोड ब्राह्मण, सर्व पदयाळ जयनाम, वसिष्ठ गृहत्री आचार नेमत, सकळ धर्म पाळितो. आदी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण, तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे विरत मिरवतेसे. सदा सुशील लावण्य खाणी, की नक्षत्रपती विराचे मांडणे, वाटे काम इच्छा धरणी मनी, तिथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघाचे मंडळ पाही, तेथून चपळा उदया येही, की अर्क होनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागत असे. जियेचे अधर पवळ देठी, द्विज विराजती वरती थाटी, जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेज तगटी मिरवत असे. भाळ विशाल सोगयांजन, कुंकुम रसे शोभले गहन, मुक्ता नक्षत्रे खबरी संगणी, चंद्रबिचरा विराजावी. नासिक सरळाकृती ते शुक्तिका, रत्न हेमगुप्ती, मुक्त नळे जैसे गवस्ती, नासिक पत्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती, हेमकुटी ढाळ देती, रत्न ताटके नक्षत्रपाती, करू वक्षती पातले. असो ऐसी शृंगारखानी, सकळ संपत्ती नटली कामिनी, रूपवंती सकळ कुणी, जगा माझी मिरवत असे. परी उदरी नाही संतान परम, तेने उचंबळणी का योग काम, न आवडे धंदा धामाश्रम, सदा योग बाळाचा आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरविती निराश गात्र, शून्यधामी चित्त पवित्र, नांदनुकी नांदत असे.
प्रपंच मानती अतिहीन जैसे दीपाविन शून्य की सकळ स्वरूपी दाराहरण परी नासिकहीन मिळत असे की वज्रो परी गिरे गोमट परी वस्तीस दिसे तळपट तेथे पाहत दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरविन अरण्य कर्कश की सरिताविन जैसे नीरस मग ते क्षणेक पक्षु मात्रास भयंकर दरी वाटत असे की शरीरी चांगलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविन आप्तवर्गाते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे ऐसे असता भावस्थिती गृही दर्शली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वदत असे तो ते कांतीने पाहून त्याते चरण लोटली शोक भैरविते तवते कांतीने पाहून त्याते चरणी लोटली शोकभरिते आणून शिगर वस्त्र असना ते विराजला महाराज आपण बैसुनी नाथा निकट संगती योग शोक उल्लाट हृदय भरुनी नेत्रपाठ क्लेशामुनी मिरविले म्हणे महाराज अनंतनाथा तुम्ही सर्वपणे विद्यासी जाणता तरी मम हृदय शोक श्रिता नाश जळा वाहत असे म्हणे तरी यात एक उपाय काही सांगा म्हणूनच लागते पायी पुन्हा स्पर्शनी मळी प्रवाही कवन शब्द वाढवित असे पुढे ठेवणी भिक्षांना पुन्हा कवळी महेश्वरण आणि नेत्रागणाची वृष्टी जीवन पद्मही ते सिंचित असे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सरटे अपार भरुते शब्दे तोय ओग मिरवित होते सुख सरितेसी म्हणे व साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मज वद की चित्तार्थ सकळ मुक्ती लाहील की ऐसे शब्द वर्गोपमा एकोणी बोले द्विजरामा म्हणे यो महाराज योगधर्मा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झकट करीते अतित्रीव चित्तशक्ती कदा न वसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळुनी तरी हा शोक वडवणाळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होऊनी दयाळ शोकाग्नी ते विजवावे ऐसी वदता वाग भगवती प्रेमा उदिला नाथ चित्तेती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित असे नाथाकरी भस्मची मोठी तेथे वीर्य करी रहाटी मग ते भस्म तपोजेठी तिथे तिये ते ओपित असे म्हणे माय शुभाने हे भस्मची मोठी घेरकरी कवळुनी घेई सेवी आपले शयनी निशी माझी जननी मनसील भस्मनो हे पूर्ण गपस्ती जो हरिनारायण उदय कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगताती मोक्षमुंदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणे कामनावरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणे निश्चित भवानी वातो येईल या भस्माचा प्रतापस्थित तव उदरी येईल जो सुत तया ते अनुग्रह देवने असुत करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जेसी खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेजवैवरी आणि वंद्य होईल सरासरी मानव दानव देवादिका तरी माये संशयो न धरिती बक्षी भस्म सांडून चिंता ऐसी सांगूनी सकळ वार्ता नाथ उठे तिथून यावरी बोले शुभानन की महाराज योगधामे तुम्ही केव्हा याल परतुनी सुता अनुग्रह उपाय नाथ ऐकोनी बोले तिथे म्हणे ऐकवून सद्गुण सरिते पुन्हा येऊनी देई उपदेशात 12 वर्ष उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्ध पाळ तीर्थोदेशी नानास्थळ महिला गेलगीत असे येरीकडे भस्माची मोठी सदृढ बांधून ठेवली गाठी हरुष्ण राहे पोटी कुचंबळणी दाटला असे मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी तेथे 5-7 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगेती आपुली म्हणे माय वो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विन परी आज आला सर्वार्थ घडून ते श्रवणपुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडून कानफाडी केवळ तरीनी मा ते दिसून आला तो मग म्या त्यासी स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित भगवती मग प्रसाद ओपनी माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मोठी माते दिली पुत्रवृष्टी परी सांगोनी गेला स्वय होटी भक्षण करी शयनात तरी माय व सांगनिती तेने वाढेल काय संतती येरे ऐकोनी न मानिती तेने काय होईल गे अगे ऐसी सोंगे महिवर्ती किती कठक बहुत असती नाना कवटाळे करून दाविती जग बोंदिती जननी आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त नाना परींची विद्या बहुत तयापासी असती वो काय वो सांगो शुभक रात्री कानफाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुणी शुभक रात्री करीती कृत्री मंत्राने मग ते सहतया ते सवे घेऊन हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी रात्री माझे कांता करुणी सुखशयनी भोगी दिले तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्यासी जान माया तू कोणी कडून भ्रमांतया पडली आहे सुजाननी
परी हे आम्हास दिसती वोखट तू शुभानन जाया अति बरवट पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता येवती भव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विटुनी चित्ती सदनाप्रती आलीसे. मग ती कवळणी भस्मची मोठीसी येती झाली कोठ्यापासी तेथे गोरज केरासी मिरवेलीसे उकरडा. तया माझी भस्मची मोठी सांडिता झाली ते गोरटी तया माझे हरे जेठी संचार करी महाराजा. जो नवनारायण कृतीध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरी ऐसे नाम साची कीर्तिरत्न माझारी. असो ऐसी अदेव रहाटी करोनी जाती झाली गोरटी सदने येवणे प्रपंच जेठी सदा सर्वदा मिरवितसे. असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती क्षीरोदकसार पुढील अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका नवरत्नयुक्त तुम्ही श्रोताचे कर्णग्रीवेत भूषणाते शृंगार हो. यापरी निंदक खळदुर्जन असो त्यांचे कांजीपान तयाचे निंदवचन ऐकून सोडू नका क्षीरोदका. धुंडीसुत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम भावार्थ गुणी गुंफून माळ स्वीकारावी श्रोत्यांसी. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमया सदा परिसुत भाविक चतुर द्वितीय अध्याय गोढा. अध्याय द्वितीय ओव्या 177 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त.